मित्रांनो, मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं की आपण आता खेतवाडीला जाणार आहे. आपण टिळकनगर स्टेशनवरून आता खेतवाडीला चाललो आहे. सो तुम्ही ह्या ब्लॉगला सुद्धा कंटिन्यू करा. आता उतरलो सँडा सरोवर स्टेशनला. खेतवाडीला आपण इकडनं चालत जाणार आहोत. खेतवाडीला जात असताना आम्हाला डोंगरीचा राजा दिसला. सो या गणपतीला गर्दी कमी होती. सो आम्ही विचार केला की खेतवाडीला जातोय तर तिथे गर्दी असेल, तो जाता जाता या डोंगरीच्या राजाचं सुद्धा दर्शन घेऊन जावे. फायनली आता डोंगरीच्या राजाचं दर्शन झालं. आता आपण चाललो आहे खेतवाडीच्या दिशेने. तर खेतवाडीच्या गणपतींना किती गर्दी असेल आणि किती नाही हे तुम्हाला ब्लॉग बघितल्यावरच कळेल. त्यामुळे तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. आणि प्लीज यार, ब्लॉगवरती नवीन असेल तर प्लीज लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा. हा बघा, हा थकलेला वाटतोय पूर्ण. आलो खेतवाडीच्या तिसऱ्या गल्लीमध्ये. पूर्ण प्रयत्न करू, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर खेतवाडीमध्ये आलात तर तुम्हाला पण असे सुंदर आणि अप्रतिम देखावे पाहायला मिळतील. उंच उंच फुटाच्या मूर्त्या तुम्हाला पाहायला मिळतील. सो तुम्ही पण एकदा व्हिजिट करा खेतवाडीला. समुद्र मंथन के अंत में मित्रांनो, हा जो देखावा आहे 20 मिनिटाचा आहे. आणि हा जर पूर्ण दाखवला असता तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता. सो त्यामुळे मी छोटेसे क्लिप दाखवतो. कच्छप रूप धारण कर मंदराचल को फायनली 2 तासानंतर आपला गणपती आहे. खेतवाडीचा सुका करता काहीतरी रूपामध्ये. अचानक पाऊस पडल्यामुळे लाईन पुढेच जात नव्हती, कारण का मंडपामध्ये सुद्धा गर्दी होती. लोक बाहेरच निघत नव्हती कारण का पाऊस खूप पडत होता. मित्रांनो, बघू शकता गणपती बाप्पाची मूर्ती. पर्यंतचा ब्लॉग आणि आत्तापर्यंत दाखवलेले खेतवाडीतले जे 4-5 गणपती आवडले असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. काहीतरी वेगळा दाखवायचा प्रयत्न करतो. खेतवाडीची एवढ्या गणपतीसाठी आम्ही दर्शनाची लाईन लावली आहे. 1 इंचाची मूर्ती आहे ही मूर्ती. जर तुम्ही जर कधी बघितली असेल युनिक मूर्ती, युनिक डेकोरेशन, प्लीज मला कमेंट करून सांगा. टाईम भेटला तर नक्की आम्ही त्याला व्हिजिट करू. एक इंचाची मूर्ती म्हणजे खूप छोटी आहे. मित्रांनो, जर तुम्हालाही दिसली असेल तर मला प्लीज कमेंट करून सांगा. त्या ताई त्याच्यामध्ये आता कॉईन टाकतात, तेव्हा ती मूर्ती आपल्याला बघायला भेटते. आपण आलो टिकवडीच्या चिंतामणी येथे. ताई ताई तिथे लिहिलंय काय ते?
कट असेल तर लागेल शॉप. डेकोरेशन बघू शकता तुम्ही. फोकस लाईट हां नवीन चालू केलं. डेकोरेशन बघू शकता सगळ्यात. जसं सह्याद्री क्रीडा मंडळाचं तुम्ही डेकोरेशन बघितलं होतं त्या टाईपच म्हणजे युनिक काहीतरी करायचा प्रयत्न केला आहे लोकांनी. आणि आपण याचे फोटोज क्लिक करूया. फोटोज तुम्हाला बघायला भेटतील व्हिडिओमध्ये. आजचा ब्लॉग इथे सेंड करूया. उद्या काहीतरी वेगळं आणि युनिक म्हणजे लालबागचा राजा, चिंतामणी, गणेश गल्लीचा राजा हे दाखवण्याचा प्रयत्न करू. ब्लॉग आवडले असल्यास जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा. काही गणपती दाखवायचे राहिले कारण का गर्दी असल्यामुळे आणि टाईम पण खूप झाला आहे. तोपर्यंत टाटा, सी यू, बाय बाय.